आपल्याला आजपासून भूमिती शिकवायची आणि भूमितीमध्ये सर्व टॉपिक सर्व तुम्ही कुठल्याही क्लासचे असा कोणत्याही कुठे बसा लायब्ररीत बसले असू द्या पण ई भूमितीची सिरीज नक्की करा कारण की कुठल्या कुठे पेपरला भूमिती विचारली जाते आणि आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण पीवायक्यू पण असतील आणि थेअरी पण समजून सांगेल ऑल टॉपिक ही पूर्ण सिरीज तुम्हाला भेटेल म्हणून लाईक आणि सबस्क्राईब बिलकुल करायचं नाही गरज नाही कायम सांगतो का काम चांगलं करेल पूर्ण सिरीज बघायची व्यवस्थित आणि भूमितीची भीती एकदम प्रॉपर जाऊ द्यायची मग भूमितीमध्ये सर सर्वात पहिले आवडणारा टॉपिक असा आहे तो सोपा जरी असेल पण आज मी त्याच्यातले सर्व डाऊट क्लिअर करणार आहे तो टॉपिक नाव आहे आयत आता सर आयताबद्दल आम्हाला थोडंसं बेसिक नॉलेज माहिती आहे मी आयताची थोडी थेअरी व्यवस्थित समजून सांगतो कशा पद्धतीने थेअरी आहे ती तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायची आता डोळ्यासमोर आयत शब्द जेव्हा जेव्हा शब्द आपण काढतो आयत डायग्राम कशी आली डोळ्यासमोर लगेच अरे आपला ब्रेन लय खतरनाक असतो बरं का लगेच इमॅजिन करतो लगेच मी लगेच ऐश्वर्या राय म्हटलं बघतो डोळ्यासमोर ऐश्वर्या आली बघ हा ऐश्वर्या राय अशी लगेच इमेज तयार होते लगेच इमेज तयार होते बरोबर आहे की नाही तसं आयत इमेज कशी तयार झाली आयतची इमेज कशी तयार झाली आयत आयतची इमेज उदाहरण म्हणून सांगा बरं एखादी वस्तू आयतचं उदाहरण म्हणून सांगा बरं वीट आयत असतो वीट आयत असतो नाही चुकला कन्सेप्ट चुकले आयताची आकृती काय यस अरे तुमच्या डोळ्यासमोरच आहे ते म्हणणे का ते शेजारी जास्त आहे फिरून येतो अरे सर तू स्पष्ट सांगा सर बोर्डच आयत आहे ना बघा ना 2 लांबी आणि 2 रुंदी डिजिटल बोर्डच आयत आहे मग आयतामध्ये कोणत्या कोण गोष्टी निघतात सर आयतामध्ये प्रश्नच विचारतात क्षेत्रफळ परिमिती आयताला बाहेरून रस्ता बनवला असतो आयताला मधून रस्ता बनवलेला असतो असे प्रश्न असतात मग सर आयताची आकृती डोळ्यासमोर आमच्या समोर बरोबर सांगितली तुम्ही तर कशा पद्धतीने दादा एकदम बेस्ट पैकी समजून सांगणार आहे याच्या इतका सोपा टॉपिक नाही पण तू कधी आयुष्यात केलाच नाही तुझं काम एकच आहे जे तुला येतं ते करतो तू सर आयत यस मग आयताचे प्रश्न कसे कसे असतील तर दादा एक आयत घेतला मी त्याला तुला बाहेरून रस्ता बनवायचा आहे हो सर बनवला आम्ही रस्ता बनवणारच आणि तो बनवावाच लागेल पर्याय नाही हा रस्ता तुला बनवावाच लागेल हा बाहेरून रस्ता आहे सर एक आयत असतो त्याला आतून रस्ता बनवायचा आहे आतून यस सर बनवा आतून रस्ता बनवायचा आहे यस सर आम्हाला तर दोघी आकृती सारख्याच वाटणारच डोळेच पॉवरफुल आहेत ना डोळे तुमचे हो आहेत सर मी आयताचे डायग्राम काढले एक नॉर्मल आयत घेतला 2 आयत ह्या आयतामध्ये असं आहे आयताच्या आतून रस्ता बरं का लक्ष द्या आयताकृती मैदान असेल ना आतून रस्ता बनवलेला असतो बरं का रस्ता तुम्ही ऐकलाय तर माहिती नाही बाहेरून रस्ता आता मी बोलताना हे सेम आकृती आहे बाहेरून रस्ता तुम्हाला रस्त्याचं क्षेत्रफळ विचारतात पेपरला एक आयताकृती मैदान आहे त्याच्या बाहेरून रस्ता बनवला त्या रस्त्याचे क्षेत्रफळ सांगा सर आयत डोळ्यासमोर आला अजून एक तुम्हाला दिसला तर माहित नाही मला पण आयताला कर्ण असतो मग पेपरला विचारतात काय माहिती का नक्कीच सर पूर्ण समजून सांगा आयताचं क्षेत्रफळ विचारतात आणि हा पेपर प्रत्येक पेपरला प्रश्न आले आयताची परिमिती विचारतात जेही कोणी लाईव्ह बघतायत दादा लक्ष दे आयताचं कर्ण क्षेत्रफळ परिमिती आणि कर्ण मग जे आता ऑफलाईन बसलेले आहेत ऑनलाईन तुम्ही ही कमेंट मध्ये तुम्ही बोलत राहायचं आयताचं क्षेत्रफळ मध्ये एकक वरती प्रश्न विचारतात एकक कोणतं माहितीये का पहिला ऑप्शन सेमी दुसरा ऑप्शन
घन सेमी, तिसरा ऑप्शन चौसेमी आणि चौथा ऑप्शन सेमी घन. चार पर्याय बोलले मी. सर पहिला पर्याय सेमी, दुसरा घन सेमी, तिसरा पर्याय चौसेमी. तर दिलेल्या चार पर्यायांमध्ये आयताच्या क्षेत्रफळाचं एकक सांगा. आयताच्या क्षेत्रफळाचं एकक. सर इंग्लिश मीडियम मध्ये सांगतात का? यस. सेमी, सेंटीमीटर क्यूब, घन सेमी. सर चौसेमी, सेंटीमीटर स्क्वेअर. आणि सेमी घन असा काही प्रकारच नाही, घन सेमी असतो. सेमी घन असा प्रकार नसतो, तो घन सेमी असतो. हा पर्याय तर विशेष नव्हता. कुठल्याही आयताचे क्षेत्रफळ नेहमी चौसेमी असतं. कुठल्याही आयताचे. सर कुठल्या आयताचं नाही, कुठलीही आकृती असू द्या, कुठली. तू क्षेत्रफळ शब्द ऐकला काय? क्षेत्रफळ त्याचं डोळे लावून एकक वापरायचं काय? चौसेमी सेंटीमीटर स्क्वेअर. कुठली आकृती. मग चौरसाचं क्षेत्रफळचं एकक काय? चौरसाचा क्षेत्रफळचं एकक काय? अहो सर क्षेत्रफळ शब्द ऐकला ना, उत्तर सोडून त्याच्या स्पष्ट मागे लिहिणार आम्ही चौसेमी आणि इंग्लिश मध्ये म्हणणार सेंटीमीटर स्क्वेअर. पहिलं लक्षात. मग सर क्षेत्रफळाचं एकक तुम्ही सांगितलं सेंटीमीटर स्क्वेअर, परिमितीचं एकक सांगा. कुठल्याही आकृतीची परिमिती, कुठलीही आकृती, परिमिती शब्द ऐकला त्याचं एकक बोला. बोल ऋतुजा. एकक सेमी. अजून कुठल्याही आकृतीची परिमिती, कुठल्याही. आणि लक्ष द्या, रट्टा मारून अभ्यास करायचं. कन्सेप्ट आणि का घडलं ते बी सांगतो. हे का घडलंय कारण की मी जेव्हा फॉर्म्युला ते बी सांगतो. परिमितीचे एकक काय बोलला आता कोणी आवाज आला? घन सेमी. याच्यावर एक्झामला काहीच नाही विचारलं, फक्त एक खूप प्रश्न विचारले. ओम दादा काय रे परिमितीचं? घन सेमी. धुळेकर परिमितीचे एकक नाही. तर माझ्या वाघांनो, कुठलीही परिमिती, कुठलीही परिमिती त्याचं एकक फक्त सेमी. कुठलीही परिमिती. परिमिती शब्द ऐकला रा ऐकला. दोन पर्याय कट होतात तुझे पेपरला. दोन पर्यायामध्ये सेंटीमीटर स्क्वेअर देऊन ठेवतात, एक पर्यायामध्ये घन सेमी देऊन टाकतात. ते लगेच पहिले डिलीट करशील, गुन्हागार मारणार नाही. कारण कुठल्याही आकृतीची परिमिती नेहमी फक्त काय असते? सेंटीमीटर. बस. कुठल्याही आकृतीचे क्षेत्रफळ काय असतं? चौरस सेमी, सेंटीमीटर स्क्वेअर. आणि कुठल्याही आकृतीचा म्हणजे आता कर्ण विचारला असेल, कर्ण, कर्ण बी काय असतो? सेमीच. सर का घडलंय? मग आयताचं क्षेत्रफळ असते बाबा, आयताला दोन लांब्या असतात आणि आयताला दोन रुंद्या असतात. आयताच्या समोरील समोर बाजू सारख्या असतात म्हणून आयताला दोन लांबी आणि दोन रुंदी. मग आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणाकारात रुंदी. मग सर हा स्क्वेअर कसा आला? सेंटीमीटर गुणाकारात सेंटीमीटर बरोबर सेंटीमीटर स्क्वेअर आला का भाऊ? दोन बाजूंचा गुणाकार केल्यावर दोन वेळेस गुणाकार केला, सेंटीमीटर गुणाकारात सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. कोणत्याही आयताची परिमिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी. मग सर दोन कंसात लांबी अधिक रुंदी, सेंटीमीटर एकक कसा आलाय? मग आयताला चार बाजू असतात, सेंटीमीटर अधिक सेंटीमीटर अधिक सेंटीमीटर अधिक सेंटीमीटर. आणि सेंटीमीटर किती भी एकत्र केले, एकक किती भी एकत्र केले अधिक अधिक, तर ते एकक काय राहील? तेच राहील. आलं का भाऊ सेंटीमीटर? सर मग कर्ण, कर्ण, कर्ण. मग कर्णाचा फॉर्म्युला काय हो? सूत्र काय कर्णाचा? तर कर्णाचं सूत्र आहे रूट मध्ये एल स्क्वेअर बी स्क्वेअर. इसे कहते हैं कर्ण.
बेसिक नॉलेज कळाल सर. आतून रस्ता बनवायचा आहे याचं सूत्र मी कसे पाठ केले, मी पाठ नाही केले, मी समजून घेतलं. आणि जो बी विद्यार्थी समजून घेईल ना त्याचं भूमिती एकदम बेटर राहील. सर आतून रस्ता बनायचा असेल फॉर्म्युला काय माहिती का सर, एल अधिक बी अधिक आतून बनवायचा आहे. यस सर जी, आतून असेल मायनस एल अधिक बी मायनस ए बाबा डिजिटल इंडिया, थांबा 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 कळालं ते. डिजिटल इंडियावर काही ओके. व्हाईट बोर्डच राहील. आतून रस्ता बनवायचा असेल सर कंसात एल अधिक बी वजा 2R ब्रॅकेटच्या बाहेर. सर आतून रस्त्यासाठी फॉर्म्युला सर बाहेरून रस्ता बनवायचा आहे, बाहेरून रस्ता बनवायचा आहे, बाहेरून रस्ता बनवायचा आहे सर, बाहेरून. हे बाबा काय रे डिजिटल हँग तर होतच तो. कुठं आलाय असं आहे का? हा आता थोडस डिजिटल इंडिया ओके बाबा. सर बाहेरून रस्ता बनवायचा आहे ब्रॅकेट एल अधिक बी प्लस 2R ब्रॅकेटच्या बाहेर 2R. सर जरा अवघड वाटतोय सर, भीती वाटायला लागली आता. असं वाटतंय माझ्या तर काही होणार नाही भूमिती, मग सोडून दे, कामाला लागून जाय. होणार नाही तर सर या फॉर्म्युले पाठच ठेवावं लागतील का? काही जादुई ट्रिक आहेत का? आता जादुई ट्रिकला आपण नवीन नाव ठेवलं बाबा ट्रिक. युट्यूबला बाबावाले असतात भरपूर आहे, बाबा भक्त सर्व आहेत. 1 2 3 फॉर्म्युले लक्षात राहतील भाऊ? हा फॉर्म्युला लक्षात राहील? नाही राहणार, लिहावं लागेल. हा फॉर्म्युला पाठ होईल, हे दोघी आतून रस्ता बाहेरून रस्ता पाठ होईल. बिगर फॉर्म्युलेचं उत्तर काढता येतं. मग त्यासाठी आहे ना पाया भक्कम पाहिजे, आणि मी दोघी पद्धतीने सोडून दाखवेल. चालेल? दोघी पद्धतीने. एवढा डाटा व्यवस्थित लिही ना, एवढा व्यवस्थित डाटा लिहून घे, मग तुला सांगतो बघ कशा पद्धतीने व्यवस्थित. भूमिती सारखा सोपा सब्जेक्ट नाही. हो, क्षेत्रफळ परिमिती मधला फरक सांगितला नाही मी अजून. क्षेत्रफळ का ते बी लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो. आर म्हणजे काय? रस्ता. आर म्हणजे रस्ता. हा रस्ता बाहेरून, हा रस्ता. आर म्हणजे रस्ता. म्हणजे का आपण म्हणतो का एक आयताकृती मैदान आहे, 1 मीटरचा रस्ता बनवायचा आहे, 2 मीटरचा रस्ता बनवायचा आहे. आता मला इथून बाहेरून या रूमलाच बाहेरून रस्ता बनवायचा असेल तर त्यावेळेस मला रस्त्याचं क्षेत्रफळ विचारतील. बऱ्याच जणांनी भूमिती नुसते पट्टे मारून शिकलेले आहेत. आज तुला भूमितीचा पूर्ण डाटा क्लिअर करतो. तू मला माहिती, तुला एवढं 2च फॉर्म्युले माहित होतं, हा तिसरा माहित नव्हता. विथ तुला हे बी माहित नव्हतं बाहेरून रस्ता आतून रस्ता. आणि तुला वाटत असेल की टाइमपास, प्रिव्हियस इयर प्रश्न दाखवतो, आलेले प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आलेत. अजून एक रस्ता विचारतात माहितीये का सर? तुम्ही सांगा फक्त.
बस सांगू ना, नक्की आहे कॅपॅसिटी? आहे नाही, करावं लागेल तुला. तू असा उगीच तुला श्रीमंत होणार आहे. त्यासाठी तुला असं मधून रस्ता बनवतात. असं बघ, हा हा रस्ता मधून बनवतात दादा, असा मधून रस्ता बनवतात, असा मधून सर, मधून रस्ता, मधून रस्ता. याचा फॉर्म्युला काय माहिती का? हो सर, एवढे फॉर्म्युले देऊ नका हो, सूत्र एवढं देऊ नका, सोपं आहे. L+B मायनस R बाहेरून R. बस, इथे डबल बाजू नाहीये. 2R म्हणजे 2 नाही आहेत बघा, मध्ये सिंगलच आहे. भाऊ असे प्रश्न सोडवशील ना, तुला एवढं पाया कळाला तर कसा विचारू दे समोरच्याला. मॅडम क्लासवाले इथेपर्यंत पोहोचतच नाही, भूमिती शिकवत नाही, क्लास भूमिती स्किप करून देतात. खोटं पटत असेल तुमच्या मित्रांच्या वया घ्या, त्याला म्हणा भूमिती किती शिकवले दाखव म्हणा तुला. तो काय शिकवतात बाहेर माहिती का? वर्तुळ, आयत आणि चौरस, संपली भूमिती. शंकू, इष्टिकाची ती, दंडगोल, गोल, अर्धगोल, 10 टॉपिक आहेत, 8-10 टॉपिक आहेत. त्रिकोण, चौरसांचे, चौकोनांचे प्रकार आहेत. समभुज चौकोन, विषमभुज चौकोन, भरपूर आहे. शंकू आहे. यस सर, आता बस झालाय, आम्हाला प्रश्न द्या, आम्हाला लय कळकळ लागली प्रश्नांची. घ्या प्रश्न, मग मी पुढे पीडीएफ पण बनवली, त्याआधी मला 2-3 प्रश्न तुम्हाला खेळून घेऊ द्या, मग प्रिव्हियस इयरला जातो मी. यस सर, प्रश्न घ्या. एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर असून, एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर असून रुंदी 10 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ परिमिती कर्ण. तर त्या आयताचे क्षेत्रफळ परिमिती कर्ण, तिघी उत्तर सांगायचे. सांगू सर आम्ही? एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर, त्या आयताचे क्षेत्रफळ सांगा, त्या आयताची परिमिती सांगा, त्या आयताचा कर्ण सांगा. तर एकदम सिरीजने सांगू सर आम्ही. आयत आहे सर, यस आयत आहे. या आयताची आम्हाला लांबी दिलेली 15, रुंदी दिलेली 10. मग सरजी आयताचा क्षेत्रफळचा फॉर्म्युला आहे लांबी गुणाकारात रुंदी, 15 गुणाकारात 10, 150. एकक नेहमी सेंटीमीटर स्क्वेअर, त्याला मराठीत म्हणतात चौसेमी. अरे वा, दोघी लँग्वेज गरजेच्या आहेत. तुला सेंटीमीटर स्क्वेअर माहिती राहील आणि चौसेमीच माहिती राहणार नाही. सर आयताची परिमिती 2 कंसात लांबी 15, रुंदी किती 10, 15 आणि 10 होतात 25, आणि 25 2 ने बाहेर गुणायचं आहे, 25 दुने 50. ती फक्त काय सेंटीमीटर, मराठीत काय फक्त सेमी. सर आता कर्ण मध्ये मजा आली. सर आयताचा कर्ण रूट मध्ये 15चा वर्ग अधिक 10चा वर्ग. सर रूट मध्ये 15चा वर्ग 225 अधिक 10चा वर्ग 100. दोघांची बेरीज किती 325. सर हे कर्ण उत्तर बरोबर आहे का?
नाही. मग सर काय करावं लागेल? मग याचे काय करावं लागते? फोड. आणि फोड करून मग फोड कशी करावी सर? आम्ही गरीब आहेत, एकदम बेसिक पासून सांगा. यास 325 ला 5 ने भाग जातोय, 5 सक 30, बाकी उरली 2 5 5 25. परत सर 5 ने भाग जातोय, 5 1 5, बाकी उरली 5 त्रिक 15. म्हणजे सर आम्ही याला असं लिहिलं चालेल का? 5 गुणाकारात 5 गुणाकारात 13. दोघांचं उत्तर 325 आहे. हे पण 325 आहे आणि हे पण 325 सारखंच आहे. पण याच्याने एक फायदा काय झाला माहितीये का? 5चा वर्ग किती? 25. वर्गमूळ बाहेर आला किती? 5. तर सर 5√13 याला म्हणतात कर्ण. भाऊ याला म्हण नाही माहिती ना, मग आता शिकून घे. तू काय केलं असतं माहितीये का? तुम्ही प्रश्न विचारला असता, 325 पर्यंत आले असते, त्याच्या पुढे तुम्हाला उमजलंच नसतं. तुम्ही लगेच मग काय पर्याय मारला असता माहिती का? आमचं रूट 325 आलंय यापैकी नाही, ऑप्शन हा बी राहिला असता. तू 13 कडे पाहिलंच नसतं. भाऊ फोड करतात बघा, याला म्हणतात बघा फोड. शिक बर का. नाही तुला प्रॉब्लेम येईल, मग येऊ दे, मग लगेच तुला मी याच्या बघत डाऊट क्लिअर करणार. भाऊ रूट मध्ये 150 उत्तर आलं तर उत्तर कसं लिहिणार? भाऊ रूट मध्ये 150 आलं उत्तर कसं लिहिणार? शिक लगेच शिक भाऊ माझ्याकडनं. सरजी सर याची फोड अशी होते हो, कोणाला सांगू नका. 25 गुणाकारात 6 150. हो सर अजून अशी एक फोड होते हो, 25 गुणाकारात 3 गुणाकारात 2. हो होते ना. हो मग सर रूट मध्ये 25चा बाहेर आला हो 5. सर याचा बाहेर येत नाही हो, 3 दुने 6. डन, टॉक किया जाए. कळालं? याचं उत्तर असतं. यस, म्हणजे आता आमचा हा एक डाऊट क्लिअर झाला, फोड कशा पद्धतीने करायची. ओके, अशा तुला दाखवतो प्रश्न, घाबरू नको, दम ठेव फक्त. अजून एकदा प्रश्न मला घे, बनवून दे. म्हणजे आयताची लांबी 1.5 सेंटीमीटर, आयताची रुंदी 0.5 सेंटीमीटर. तर मला काय उत्तर दिसेल माहिती का? तिन्ही उत्तर. आयताचा क्षेत्रफळ, आयताची परिमिती, आयताचा कर्ण. तुम्ही पण लक्ष द्या. IMP पूर्ण सिरीज बघा. पूर्ण एकदम कन्सेप्ट क्लिअर. कोंडाजी आहे ना भाऊ क्लिअर एकदम? मिश्री म्हणतो होईल ना? हा बस, मग लय मोठा माणूस होणार आहे. कष्ट बर का मानवी, त्यासाठी नाटकीने सांगावं लागत. हा ॲज अ स्ट्रॉंग BMW फॉर्च्युनर घेऊन फिरायचंय. हा फिरणारच, च लावलाय शेवटी. बर का भाऊ निलेश, तुला बी एक चक्कर देईल, घाबरू नको. कार्तिक भाऊ तू नक्की नाद पुरा करशील, साथ सोडू नको माझी बर का? का सोडून देशील? नाही ना, बस मग मी बघ तुला एकदम, तू सुद्धा भरपूर ठिकाणी जाऊन आला असेल, पण बघ एवढं प्रॉपर नॉलेज, त्यासाठी ना जिद्द आहे. सरजी सांगा हो उत्तर. बोला कार्तिक भाऊ, पहिल्याच उत्तर 7.5.
कार्तिक दादांचं पहिल्याच उत्तर 7.5. पुढे एकक बोला कार्तिक दादा. 7.5 सर्व पर्याय. एकक बोला. एकक बोला. एकक एकक. यस. परिमिती बोला. परिमिती नाही आली. 4 सेंटीमीटर. कर्ण 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 कर्णाचा अवतार मराठीत प्रश्न आहे. हे कर्णाचा अवतार हे काय त्याला काय म्हणतात रे? ते मराठीत काहीतरी आहे त्याचा. अतिशय उदार मनुष्य, दानशूर, कर्णाचा अवतार. हो झाला बघ. मार्क तो आहे फिक्स. काय भाऊ? रूट मध्ये 2 असं दादाचं उत्तर आलं. तर माझे धुळेकर माहिती नाही. पुढे जाऊन सोडवतो भाऊ. यस यस. नाही पण तुझा कन्फ्युजन कायमचं दूर करेल. नाव भाऊ एकदा बघ ना इकडे. सर 1.5 गुणाकारात 0.5. 15 पाचा 75. 15 पाचा 75. 1 आणि 1 2 पॉइंट. तर माझे प्रिय मित्रांनो, तुम्ही वाघांनी सरळ सरळ पॉइंट मध्ये गडबड. सरळ सरळ पॉइंट मध्ये गडबड. ओम दादा पर्याय असेच बनतील. ओम दादा पहिला पर्याय बनेल 7.5. दुसरा पर्याय बनेल 0.75. तिसरा पर्याय बनेल 0.75 आणि चौथा पर्याय बनेल 0.75. पण सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर फक्त. मग नाद कोणता पूर्ण होईल? हा कळतंय का? ए रोया भाऊ पहिलवान अरे लय सोपा भाग आहे. मग इकडे बघ परिमितीकडे. अरे 2 कंसात 1.5 अधिक 0.5. अरे दोघांची बेरीज 2. ब्रॅकेटच्या बाहेर 2. 2 दुने 4 सेंटीमीटर. हे संहिता. हो सर. कर्णाचा अवतार, अतिशय उदार मनुष्य. रूट 1.5 चा वर्ग अधिक 0.5 चा वर्ग. अरे वर्ग कसे काढता हो? 15 चा वर्ग 225. उत्तराला पॉइंट येतील 2. 1 पॉइंट आहे 2 वेळेस गुणा करायचा काय? 2 पॉइंट. 2.25 अधिक 5 चा वर्ग 25. उत्तराला पॉइंट किती येतील? 2. 0.25. सर बेरीज कराव. बेरीज कराव. 2.50. 2.50 रूट. रूट सर याची फोड. याची फोड फोड सांगा. सांगा दादा. याची फोड 10 गुणिले. बर तुमचं असं म्हणणं आहे. 10 गुणाकारात 25. तर 250 येते. 0.5. नीट विचार कर. थोडा शांत विचार कर. शांत शांत. अजून काय डोकं लावू शकतो? काय डोकं लावू शकतो फोड करण्यासाठी? ओम दादा नाही थोडस बोला भाऊ. 5 रूट 5 वर्गमुळात 1. मला ते नाही सांगू. याची फोड सांग मला. 2.50.
ज्याच्याने वर्गसंख्या बाहेर नाही गेली. 25 गुणाकारात 0.10. थोडा वेळ पॉईंट विसरून जातो. गुणाकार 250 आणि 2 पॉईंट द्यायचेत मला उत्तराला. 2.50 2.50 आलं का? यस सरजी, नाद केला पण बरोबर उत्तर सांगितलं. 25 गुणाकारात 0.10. 25चं वर्गमूळ बाहेर आलं 5. 5 रूट 0.10. ब्रेनवर लोड दिला ना येत. काय वाटतं? बारीच आहे ना. एकदा व्यवस्थित लिहून घे ना. खरंच हे रॉंग बर का? रॉंग. ओम दादा लय सोपं आहे भूमिती. लय जणांना भीती आहे भूमितीची. जाऊ मग आता प्रिव्हियस इयरला कसे प्रश्न भरती विचारते. तुला हा नाद कळाला का? बस मग सरकतो पुढे. सरजी जा तुम्ही आता. मेन आम्हाला खरंच तुम्ही बरोबर आहेत का 2024 पोलीस भरतीमध्ये? यस. PYQ काय अर्थ होतो PYQ चा? वा, अभ्यास तगडा आहे राव. यस. PYQ आणि PYQ सर्व 2024 आणि 2025 कॉपीज येणार आहेत. आमचे CP साहेब असे नसे टाकणार आहेत. जळगावचा प्रश्न 2000 किती मार्काचा पेपर माहितीये का जळगावचा? राहुल सर शिकवत नाही. अख्ख्या जिल्ह्यांचं मेरिट माहितीये, कुठं कसं काय वेळापणा चालू आहे. 99 मार्काचा टॉपर आहे 100 पैकी. 100 पैकी 99. हो, एकच चुकला फक्त. ते चुकला नव्हता तो प्रश्नच बाद झालाय. आउट ऑफ मार्क. रात्री पेपर भेटला होता. असं काही नाही बरं का. अभ्यास आहे पोरांचा. फार कष्ट करतात पोरं. मी बोललो होतो, मी खोटं बोलत नाही बघा. काय बोललो होतो आठवतं का? सर्व ऑप्शन 40 राहतील म्हटलं. आला की एक कोरीच शब्द. मग मी सोडवलाच नसता पेपरला. काय केलं असं माहितीये का? अरे कोण नाद करतय सर? अहो आपलं क्षेत्रफळ विचारलंय ते 4 सेमी असतं. पहिला पर्याय कट, दुसरा पर्याय मिमी नाही, आणि तुम्ही बी नाही. चौमी बिलकुल नाही. चौमिनी, चौसेमी पाहिजे. चौसेमी. मग उगीच असा पेपर आल्यावर त्याने सोडवणारच नाही. तरी तू नाही सर, आम्ही अभ्यास केलाय. आम्ही अभ्यास केलाय. 8 गुणाकारात 5 8 45 सेमी स्क्वेअर. जलगाव धुलियान जलगाव. या सरजी मीरा भाईंदर या वर्षी मीरा भाईंदरला उतरणार आहेत आमचे वाघ. तिकडे बी उतरणार, तिकडून बी उतरणार आहेत. जागा जास्त आहेत ना, बरोबर पळेल तो. दादांनो सर्व PYQ बघ कशा पद्धतीने प्रश्न आहेत. चलो मीरा भाईंदर मीरा भाईंदर मीरा भाईंदर. चलो मीरा भाईंदर. मी PDF टाकून देते, मग उत्तर काढा. मी तुम्हाला प्रश्न देऊन टाकेल. उत्तर काय? 3 नक्की सर. अभ्यास क्लिअर हो. आयताची लांबी किती? शेतीची लांबी 1.2 किमी. रुंदी किती? 400 मीटर. सर एकक सेम करा. एकक 1.2 गुणाकारात 1000. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर आणि भागाकारात 400 मीटर
मीटर मीटर सारखं वरती एक पॉइंट आहे, खाली एक शून्य, 3 शून्य 3 शून्य कॅन्सल, 4 1 4 4 3 12, पहिले काय राहील 3, नंतर काय राहील 1, आणि तुम्हाला फसवण्यासाठी बोललो बघा, एक पर्याय काय, 1 3 कॅन्सल, तो काही कामातच नाही. पहिले काय पाहिजे आम्हाला, लांबीच, कारण की आमचं गुणोत्तर कसं विचारलं बघा, पहिले काय शब्द आहे, लांबी. यस ओ सर, आम्ही लय डेंजर आहे तो, पुढे तुला थांबतं खरे, तुझा घाम नाही गेला असे प्रश्न आहेत. कुठला, बीड, चलो बीड 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 बीड, बीडची गाडी, बीड, तुम्ही पण सोडवा. चलो बीड, चलो बीड. हा, काहीतरी वेगळा दिला का प्रश्न, कशाचा वेगळा आहे सर, तुम्ही सांगतात एकावर सर्व ठिकाणी चौसेमी, मग संख्या वेगळ्या वेगळ्या आहेत ना, चौसेमी पण संख्या वेगळ्या आहेत. मी सांगू, मी सोडू, हा सर सोडवा, तुम्हाला भारी सोडवता येतं. इकडे बघ, आयताची लांबी किती लिहिली, 18, परिमिती रे 64, मग परिमिती दिली का, इकडे बघ त्याच्या समोर परिमितीचाच फॉर्म्युला लिहायचा, परिमिती दिली का, परिमितीचा फॉर्म्युला, क्षेत्रफळ दिलं का, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. मग परिमितीचा फॉर्म्युला काय, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी दिली बघ तुला 18 अधिक बी, इकडे बघ 2, इकडे बघ 64, हा गुणाकार आहे बघ, इकडे बघ काय होतोय, भागाकार, इकडे बघ भागाकार, 18 आणि बाब्या, बी म्हणजे बाब्या, इकडे बघ ना, 64 ला 2 ने भाग, 2 त्रिक 6, 2 दुनी 4, 32, 32 वजा 18 कर ना, बाब्या भेटेल तुला. सर तुम्हीच करा ना, तुम्हाला काय काम आहे, करतो ना. 12 मधून 8 गेले 4, इथं उरले 2, 2 1 गेला, उरला 1, बाब्या किती भेटला 14. आपल्याला काय विचारलंय, क्षेत्रफळ, अरे 18 गुणाकारात 14, अरे 14 8 112, हा 4 11, अरे 14 1 14, 14 11 25, चलो 252. नाही तू आता तुझा पाडेस पाठ नाही, तू गरीब असा करशील, असा करशील तू, असा करशील, 8 32, हातच्या सोडून देशील 152. आज डोळेकर हातच्या सोडून जातो, डोळेकर पेपरला पाडे पाठ नाही ना, काय अडचण नाही, मी करतो रात्रंदिवस पाठ, तू चाल दे. आता मला पैसे दिलेत तर मला त्या करावं लागतील ना. हो सर, टफ प्रश्न घ्या जरा. ओ परभणी, परभणी जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीला ना संख्या ना काही ना काही. शाब्दिक उदाहरण, ओम दादा तू नाशिकचे द्राक्ष खातो, वाईन, तू समलंब, वाह, अरे म्हणजे पेपर बनवणार का विचार, विषमभूत चौकोन, 2 मार्कांना नापास आहे बरं का, कोणाला सांगू नका. आणि अशा चुक्या बरं का, तू बरं झालं माझ्याकडे आला, तुझी नाही देवाची कृपा, खरंच लय प्रॅक्टिस घेणार आहे मी यावर्षी. तू भूमिती शिकलाय का प्रॉपर, असे टॉपिक ते टॉपिक पुस्तकातून, अशी अशी नाही सिरीज नाही शिकले नाही, हा मग तुला पूर्ण सिरीज शिकवेल, सिरीज आहे. आता तुला मी शिकवलं ना कशा पद्धतीने करणं, क्षेत्रफळ, रस्ता विस्तार सर्व. गरीब, मी हाच प्रश्न तिकडे घेतला, मी सर्व टाकलं आणि ते यापैकी नाही पर्याय टाकला एक. आता सांगायला गेलो तर तू वट फिरला गेला, आणि याचं उत्तर कोणीच क्लिक केलं नाही आता. इथं एखादा म्हणेल हा सर मी तेच क्लिक केलं होतं, उत्तर आहे चौरस. नाही का, कोणीच नाही. बाबा चाल ना. हो सर कसं रट्टा मारून अभ्यास चालू बघा सर तुमचा बी, नाही रे इकडे बघ शब्दात काय खेळ होता.
आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील, लगतच्या बाजू, समोरासमोर नाही, लगतच्या बाजू, याला म्हणतात लगतच्या बाजू, याला म्हणतात लगतच्या बाजू, लगतच्या बाजू, लगतच्या बाजू. किती अंशाचा कोण? चौरसाच्या एका बाजू, एक चौरसाच्या चारही बाजू काय असतात? सारख्या. 90 डिग्री 90 डिग्री असतात बघा सर्वीकडे. लगतच्या बाजू 90चा कोण आहे म्हणजे काय बनेल? चौरस. याचं उत्तर होतं चौरस. चालला समभुज चौकोन. बरं तो शेजार विशाल भुज नाही, अनंत भुज नाही. नाही आपण रट्टा मारलाय भाऊ. तुला मी घरून तयारी करून येतो. तुला एवढ्यात कसं काढायचं? यस 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 यस. एवढ्यात नाही, कन्सेप्ट समजून घेतले. पास. हो सर. सोपं अवघड घ्या जरा. घे भाऊ अवघड. चलो ए भाऊ, या जिल्हा विसरून गेला टाकायचा. जिल्हा हा कुठे आलाय माहिती का? जिल्हा देतो थांब. परत तू म्हणशील काहीतरी वेगळंच, काहीतरी मनाने घेऊन आले. मनाने घेऊन आलो नाही, मनाने कशाला घेऊन येऊ? कुठला आहे? SRPF 2000 पुणे. हे पुण्याचा प्रश्न आहे सर. मी फॉर्म भरणार आहे SRPF ला. भर ना मग, मी कुठं नाही म्हणतोय. SRPF पुणेला आलेला प्रश्न आहे. पुणे 2024. तुला माहिती आहे का, मी एक टॉपिक शिकवला होता, तुझं लक्ष दिलं असेल तर माहिती नाही. कुठला भाऊ? शेकडेवारीमध्ये का कुठतरी, मी शेकडेवारू कुठे कुठे कुठेतरी याच्या दोन संख्यांची बेरीज वजाबाकी असं शिकलं. वहीमध्ये वही बघशील ना, तुला सापडेल. जीव तोडून शिकवतोय मी, तुला जाणीव नाही. याला सोडवण्याचे मेथड 2 पद्धती बरं का. जर शाळेत गेला तर असं सोडवतात. शाळेत लांबी अधिक रुंदी दोघांची बेरीज किती आहे? 41. लांबी वजा बाकी रुंदी किती? 9. सर शाळेत गेल्यावर 1 + 1 - कॅन्सल, 2l. दोघांची बेरीज 50. सर जी l 2 ने भाग द्या, l याचे किती? 25. लांबी किती भेटली? 25. सर रुंदी शोधायची, मग 41 मधून 25 वजा कर. दोघांची बेरीज 41 आहे ना, किती? 16. भेटला का बी तुला? 16. एल बी भेटला आणि बी बी भेटला. तुला प्रश्न काय विचारला? क्षेत्रफळ. अरे इकडे बघ ना मग. 16 गुणाकारात 25, 25 = 150. हा पाडे पाठ आपले. 25 × 25, 25 आणि 15 40. 40 एकच येणार आहे पर्याय. एककला जायची गरज नाही. सेंटीमीटर स्क्वेअर. सर अजून जादुई ट्रिक आहे का? आहे ना. तुला काय, तुला ते आता आवडतात रे ट्रिका. ट्रिका सांगतो. मोठी बाजू शोधायची असेल, इकडे बघ. 41 + 9 / 2 मोठी बाजू. 41 - 9 / लहान बाजू. युट्यूबला असं शिकवतात. युट्यूबला नाही शिकवत. जादुई ट्रिका शिकवतात, तरच पोरं व्हिडिओ पाहतात. व्हिडिओ पाहत नाही. वर थंबनेल लावलं ना, 5 सेकंदात उत्तर ले क्लिक करतात. 5 सेकंदात. आणि मध्ये व्हिडिओ 5 मिनिटाचा. वरती 5 सेकंद नाव आणि व्हिडिओ 5 मिनिटाचा. भाऊ हा मला माहितीये, कळालं तुझं काय म्हणणं आहे. करूनच द्या हे. 25 तुम्ही लय खतरनाक आहेत. 32 16 बस का? बस रे दादा. जादुई ट्रिक. सर त्या क्लासला गेलो तर सर इतका भारी आहे ना, ट्रिकांनी शिकवतो. जाय भाऊ मग तिकडेच. आपल्याला नाही शिकवणार, आपण पाया शिकवणार. बघ रे, गडचिरोली SRPF भारी बरं का तिकडे गडचिरोलीला. गोळ्या फ्री मध्ये भेटतात. हो, हॅपी दिवाळी कधी पण होते. सावध राहील आता बरं.
जय हिंद जय महाराष्ट्र. तर असा आवाज येते रे, आवाज येतात ते आता लहान पोरं आहेत, जोरात जोरात बोलतीलच ते, सिनियर केजी ज्युनियर केजीचे. अरे काय येडापणा आहे, नको ना, लहान पोरं अभ्यास करताय, आवाज करतात. आलो उत्तर. मग काय महाप्रसाद आले, प्लेटा बघून वाढाईन बसू का मी? किती सोपा प्रश्न आहे हा. सोपा आहे सर, आम्हाला दुप्पट तिप्पटच कळत नाही, मांडणी येत नाही. चलो गडचिरोली SRPF 2024 ऑल 365 दिवस दिवाळी, कधी पण गोळ्या येतात, ते फ्री मध्ये ते आपण. ओ मी समजून सांगेल, काय अवघड आहे. प्रश्न वाच. थिअरी कंप्लीट. एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 कमी आहे. त्या आयताची परिमिती 46 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताची रुंदी किती? मांडणी कशी करणार? यस सर, परिमिती दिली किती? 46. सर फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला 2 कंसात लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2L वजा 1 अधिक रुंदी. आली का? दुपटीपेक्षा, दुपटी म्हणजे 2L -1. ए नाही तुला कळालं? तिकडे बघ, हे थांब थांब गरीब, मला कळालं. ही रुंदी समजली आणि लांबी ही किती आहे? दुप्पट, दुपटीपेक्षा. आयताची लांबी ही रुंदीपेक्षा दुपटी, दुपटीपेक्षा 1 टाकलं नाही का मी इथं? मग ऑप्शन घ्यायचा, ऑप्शन वरून माझ्याकडे काय आलाय तू? ऑप्शन नाही, तू गरीबी शिकणार होता, मी कशाला इथं? ऑप्शन नको, मी थिअरी शिक. प्रत्येक ऑप्शन वेळ नाही ना, सर्व पर्याय खेळत बसशील ना भाऊ. थिअरी शिक ना माझ्याकडे, थिअरी. आता मांडणी कशी होते? आता हे झाली 2 गुणाकारात, इकडे येताना काय होईल? भागाकारात. मग 46 2 ने भाग दिला, उत्तर किती? 23. 2L वजा 1 अधिक B. मग आपण काय करू? काय करू? दोघांची काय होईल? बेरीज. मग किती रे भाऊ? अरे 3 ना, वजा 1 इकडे 23, हा वजा 1 इकडे येताना काय होईल? +1. 23 आणि किती रे? 24. 3B इकडे येताना काय रे भाऊ? बघ 3 8 टाकून दे ना किमती. 8 दुने 16 किमती. पण आपल्याला काय विचारलं त्यांनी? तेच विचारलं ना, झालं ना उत्तर. मग 8 का किमती टाकतो? होईल रे. ए रट्टा मारून ठेव. परत कुठल्या जिल्ह्याला टाकू हा वापिस? पुढच्या वेळेस चंद्रपूरला येणार आहे फिक्स. हाच प्रश्न, चंद्रपूरला संस्था येणार आहे. काश असं समजलं असतं तर मी डायरेक्ट नाशिक मधला सर्वात 1 नंबरचा माणूस मीच. आगगा पेपर मला माहित राहिला असता ना. पुढच्या वर्षी कोण अभ्यासला आला असतं? डायरेक्ट पेट्या घेऊन आला असता ना. सर 25 लाखची पेटी, सर पेट्या घेऊनच आला असता ना. फक्त पेट्या लावायच्या आणि जाय तू घरी निवांत झोप. मी ते पहिल्यांदा डायरेक्ट सांगितलं असतं, तू डायरेक्ट एन्जॉय कर, पेढे बिडे वाटून दे, झालंय तुझं काम.
ओम्या तर विषय नाही. हो सर, अवघड अवघड यायला लागले. हो, मी काल नंदुरबारचा प्रश्न घेतला, आठवतं का? भागीदारीला. अरे नंदुरबारला पेपरला आहे ना असं जादू ट्रिकचं काम नव्हतं बरं का, बघ कालचाच भूमिती, लय तगडी भूमिती विचारली. नंदुरबार भूमिती. औंधळ, लय सोपा प्रश्न आहे. उत्तर पाठ आहे का सांग बरं? उत्तर पाठ आहे. हा, हे तुझ्या जवळचा जिल्हा आहे, उत्तर पाठ आहे का? खोटं सांगत नाही, नुसत्या रट्टा मारू नका. ज्याचं भारी गणित होतं का तोच नंदुरबारला पोलीस झालाय, जो गोळ्या मारणार नापास आहे. रोया प्रश्न लय सोपा आहे, फक्त मान्य आली पाहिजे. कार्तिक भाऊ किती आला? 16. नक्की? प्रश्न कर सोपे. बघ आता कसं आहे, प्रश्न सोपे आहेत एकदम. असं सांगा ना भाऊ. ए दादा, ऑप्शन उचलून काहीच कळणार नाही तुला. ऑप्शन उचलायचं, खेळ मग ऑप्शन उचलून. टाइम लागेल ना भाऊ. भाऊ पहिलेच पेपर टप असतो, टाइम लागतो ना. मांडणी बघ ना, फक्त जसा प्रश्न तसं म्हणतो. एका आयताकृती भिंतीची लांबी ही तिच्या रुंदीपेक्षा दुप्पट आहे. मग सर एल आणि बी, बी एक्स असेल तर एल काय असेल? 2x. वाक्यरचना समजली सर? पुढे दुप्पट आहे तर 2 रुपये प्रति मीटर या दराने भिंत पूर्ण रंगविण्यासाठी 256 रुपये खर्च येईल. 2 रुपये प्रति मीटर आहे, मग 1 मीटर किती? प्रति 1 रुपये मीटर किती? मग काय करणार माहिती का? त्या 256 ला आहे ना 2 ने भाग देणार, प्रति मीटर येईल. मग बे एक बे, बे दुने 4, बे आठी 16. म्हणजे सर हे जे 128 आलं का, हे क्षेत्रफळ आलं. अरे रंग, रंग कुठे देईल? अरे अजून, हा बरं झालं बघ, जसं प्रश्न येतो ना तसं कळतं. क्षेत्रफळ म्हणजे काय, परिमिती म्हणजे काय. आता याचा तुला रचना करून देतो. क्षेत्रफळ म्हणजे असा आयताकृती आहे, मध्ये कलर मारला का, कलर फरच्या जे बसवायचं असेल का, त्याला म्हणतात क्षेत्रफळ बरं का. मध्ये फरच्या बसवण्याचा ते सांगत नाही बरं का, स्पष्ट सांगत नाही, आपल्याला समजून घ्यायचं असतं. आता कलर मारणं शब्द आला म्हणजे समजून घ्यायचं होतं क्षेत्रफळ, कारण की कलर बघ ना, बघ ही भिंतीला कलर मारला म्हणजे काय? क्षेत्रफळ. फरच्या बसवणे म्हणजे काय? क्षेत्रफळ. परिमिती म्हणजे काय सर? परिमिती तू नाही का ते राऊंड मारतो भरतीला 400 मीटर, मग तू असा असा इथून पळायला सुरुवात केली, असा पळत 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 असा असा आला, असा आला, इथं आला. मग एक राऊंड म्हणजे एक परिमिती. मग 400 चे 4 राऊंड मारतो तू, 4 परिमिती पळतो. एक राऊंड म्हणजे किती? एक परिमिती. मग याला म्हणतात परिमिती. मग ते सांगत नाही. परिमितीचा प्रश्न कसा आहे माहिती का? अजून खांब लावणे, एक आयताकृती मैदान आहे, खांब लावणे म्हणजे काय काढायची? परिमिती. तार कुंपण करणे, परिमिती. तलावाच्या भोवती पळत होता, तलावाच्या भोवती पळत होता, परिमिती. तलावामध्ये उडी टाकून गेला, क्षेत्रफळ. मध्ये मधला भाग क्षेत्रफळ, साईड साईडला पळणं परिमिती. यस, कळालं सर. सर मग फॉर्म्युला क्षेत्रफळचा 2x गुणाकारात x बरोबर 128. क्षेत्रफळचा नाही का, लांबी गुणाकारात रुंदी बरोबर क्षेत्रफळ. मग तू आहे ना, x तुला त्रास होतो आणि x त्रास व्हायला का तुला असं मारून टाकतं. हा x आहे तुम्हाला, तुम्ही काय करता म्हणजे पेपरला हा x चा गुणाकार करता पण x स्क्वेअर लिहित नाही. 2 गुणाकारात x स्क्वेअर बरोबर 128. 2 ने भाग द्या सर, बेसक 12, बेचोक 8, x स्क्वेअर बरोबर 64.
आणि बरोबर एक्सचा वर्ग किती, मग 64 8. मग सर त्या भिंतीची लांबी विचारली, लांबी कुठे इथं, मग 2 गुणाकारात किती 8, 8 दुने 16, लॉक किया जाए. अवघड आहे नाही हो, काय अवघड आहे. पंचवीस तारखेला बॅच चालू होणार आहे, जरा मार्केटिंग करा आमच्याकडे. तुमचा म्हणा पैसा नाही वसूल झाला, पैसे वापस घेऊन जा. तुम्हाला जे ऍडमिशनच्या वेळेस शब्द दिले असेल जर ते फिरवले तर पैसे वापस घेऊन जा. आता कमीत कमी ज्यांनी 5 जून पासून आलेले आहेत, विचार करा माझ्या शब्दात काही बदल पडला का, जे बोललो होतो तेच शब्द करतोय. तुम्हाला शब्द दिला होता रोज पेपर घेईल, रोज पेपर घेतोय का नाही, घेतोच आहे. जर जास्त श्रीमंत व्हायचं असेल तर सुरुवातीला नीतिमत्ता ठेवावं लागेल. नीतिमत्ता हरपली, संपला. चला घेऊ पुढचा प्रश्न. चला नेक्स्ट जिल्हा, नेक्स्ट जिल्हा, नेक्स्ट जिल्हा नंदुरबार. वन्स मोर नंदुरबारने भूमितीवर 6 प्रश्न विचारले, 4 5 6, म्हणून लाईट लागले होते. नंदुरबारचं मराठी एवढं सोपं होतं, जी की एकदम सोपं होतं, पण गणित बुद्धिमत्ता मस्त होतं. चलो नंदुरबार. आणि जो बी म्हणत असेल मी ऑप्शनने जाईल, तुझ्या इतका पागल कोण नाही. ऑप्शनने नको जाऊ, मांडणी शिक. कार्तिक, ओम्या, तू आरामी शाळेत गेला रे, तुला घरच्यांनी लय रे सपोर्ट केलाय रे. तुला आहे ना पिवळी खिचडी खाऊ दिली नाही रे, आरामी पिवळी खिचडी नाही खाल्ली. हा दूध अंड्यावरच होता. पहिल्यांदा तू पिवळी खिचडी खाल्ली का, पिवळी खिचडी शाळेतली? हा, तू खाल्ली का पिवळी खिचडी? अरे शांत बस रे, तू काय पिवळी खिचडी खाल्ली? तो डबा पहिले भरून द्यायचे घरून, आम्हाला डबा नव्हता घरून, बिलकुल नाही. उलटा आम्हाला सांगायचे पिवळी खिचडी खाऊन बी आणि भरून बी आण. किती सर लागे गोळी मारून मोकळा ना, 260. उत्तर एकदम बरोबर आहे. कसं सोडलं माहित नाही, आणि काय गोळ्या लॉजिक लावलंय. आयताची लांबी रुंदी गुणोत्तर 8x 5x, गुणोत्तराने मी x वापरायचा. आयताची लांबी रुंदी ही लांबीपेक्षा किती ने 60 ने कमी. हे कमी जास्त कमी जास्त फरक 60, फरक फरक घ्यायचा. 8 5 गेले उरले 3, 3x बरोबर 60, 3 1 3, 3 दुने 6, 20. आपल्याला काय विचारलं रे, आयताची परिमिती. मग 8 गुणाकारात 20, 8 दुने 16, 160, 5 गुणाकारात 20, 100, 0 6 260, लॉक किया जाए. नाही नाही कळाला? नाही, बोला ना बोला ना. 260 नाही उत्तर असं? रोया रोया नाही, मान्य नाही, करावं लागेल. मी सर आहे, नाही मान्य. मग सांगा, मग काय कारण सांगा. तुम्ही मला कोणी सांगितलं? एकदम बरोबर बोलला. मी काय केलं फक्त माहिती का, बेरीज आणि याला 2 ने भाग गुणाकार केलाच नाही. सॉरी कार्तिक दादा, घरी येऊ आपण. तुझ्या लागून मला घरी यावं लागेल. 520 एकदम बरोबर. तरी म्हणतोय हा मान्य, 2 ने राहून गेला ना गुणाचं. इकडे बघ ना, आपण किमती काढल्या. ऐकलं बघा हो गरीबांनो, आपण किमती काढल्या 160 आणि 100, दोघांची किती आली 260, आणि इंटू 2 कोण करेल? रोया करून येईल मागून.
सर अवघड घ्या प्रश्न प्लीज. चालेल, पहिली सोपा घ्या अजून. हे भंडारा, एवढाच प्रश्न सोपा होता बघा, बाकी काहीच सोपं नव्हतं भंडाऱ्यात. एवढा सोपा होता, बाकी भंडारा लावूनच घरी यायचं होतं. भंडाऱ्यात एवढाच सोपा होता फक्त. आयताची लांबी आणि रुंदी 4:7 या गुणोत्तरात आहे. जर आयताची परिमिती 88 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती? आयताचे क्षेत्रफळ किती? सर जी 4x अधिक 7x इंटू 2 परिमिती 88 मांडणी. सर जी 88 डिवाइड बाय 2 4x अधिक 7x बेचोक 8 बेचोक 8 7 4 11 44 11 चोक 44 x. विचारलं काय क्षेत्रफळ? 4 चोक 16 4 इन 7 28 गुणाकार. सहा 8 48 एकच स्थानी 8 येईल, एकच स्थानी 8 येईल, एकच पर्याय न गुणाकार. हो 8 सक 48 एकच स्थानी 8 येईल, एकच पर्याय एकच स्थानी 8. मान्य लिहितायत भाऊ? लिहून घेन बाबा, कष्ट करायचे तर दादा. आमचं कसं आहे, रोहितचं आहे विकायला घरी, शेती भीती आहे विकून टाकून मजा करून जाऊ दे. मला किती शेती वाऱ्यावरच गमत आहे. तुमची ना आमची सेमच आहे. घरचं विकायला आहे तुमच्याजवळ काही? जर नसेल विकायला तर अभ्यास कर, मग काय करशील? आणि तुला घेणार बी नाही, कारण तू चांगला नाहीये. लोकांना चांगले माणसं लागतात, कारण तू कामाला ठेवला दुपारीच पळून येशील. चिकने आलाच नाही, चिकने आज बी काम करतोय का परत? चिकण्याला म्हणा जाऊन शांती करून ये म्हणा, त्र्यंबकला एक. आजारी पडणार आहे नो, शांती करून या. तुमच्या मागे काहीतरी गरण लागलंय. ए कुठला रे हा? दौंड SRPF 2024, जळगाव SRPF 2024. आधी जसा झाला असेल, पेपर पाहून गेला असेल, लगेच उत्तर देईन तसं, कॉपी पेस्ट. यस सर जी. सत्यविधान कोणते? चौथा बरोबर. आपली धुळ्याची भाषा. ए आम धुळ्यात तसंच आहे. हा लय लावतो आपण. खायले रे खायले, आज काय खायले काय म्हणतात? जेवण करले. हा धुळ्याची भाषा खरंच भारी आहे. त्यांचं तिकडचं गेलं ना त्याच्या तुम्ही जाते तर बरोबर पाहिजे हो. हा मीच घेत नाही तुम्ही पेक्षा. मी एकदम फ्री शिकवतो. कोणी काय हो हे नाशिकवाले काय कामाचे नाही तरी. ए नाही हो सर नाही, आबो तुला कामाचा आहे. हा ए गरीब, याला बघ थेरी अभ्यास लागतो बाबा. थेरीचा अभ्यास लागतो. इकडे बघ पहिलं विधान. आयताची लांबी दिली असता आयताची रचना करता येते. वय घरी जा, आयताला लांबी रुंदी दोघी पाहिजे तर रचना करता येईल. नुसतं लांबीवर रचना नाही होणार.
विषय संपला. चौरसाचा कोन दिला असता चौरस रचना करता येते. कोणावर नाही करता येत, बाजूवर करता येते. कोण म्हणतोय, विषय संपला. आयताचा कर्ण दिला असता आयताची रचना करता येते. अरे निस्त्याशी रेष देऊन काय कामाची? तुला कर्ण आणि एक बाजू दिली का तेव्हा तुला रचना करता येईल. पायथागोरसचा प्रमेय. विषय संपला. चौरसाची बाजू दिली असता चौरसाची रचना करता सत्य आहे ना, कारण चौरसाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग मग बाजू 10 असेल तर चौरस क्षेत्रफळ काय 100 लॉग किया जाए. रोया भाऊ कुठला अभ्यास नाही, फक्त बेसिक नॉलेज. हो तू तर तुझं तर फिक्सच आहे. हो बरोबर आहे. तू एवढा कसा माझा कट्टर कार्यकर्ता आहे काय माहिती. परच्या बसवायच्या आहेत. अशा परच्या क्लिअर बसवा ना, तोडू नका परच्या मध्येच. परच्या बसवा. कोल्हापूरचा प्रश्न आहे, वैभ्या देऊन आलेला इथं प्रश्न हा पेपर, तरी त्याला आठवत नाही आता. होता का वैभ्या? काय हा नव्हता. हा नसेल. कोण मागच्या वर्षात लक्षात ठेवेल? इथे कालचं जेवण आठवत नाही. जय हो कोल्हापूर. सोलापूर होता का? ओके ओके ओके. आम्ही गेलो होतो ट्रिप बो आमची कोल्हापूर, महालक्ष्मी माता. एकच नंबर. असा अभ्यास राहिला काय ताण आहे. गायत्री बोला, गायत्री बोला. परच्या मी बसू परच्या? हा बसवावं लागतील मला. या बघ बसवल्या बघ. परच्या बसवल्या बघ. तर याने परच्या बसवायच्या होत्या पेपरला, अंकगणितीय पद्धतीने बसवायच्या होत्या. एका आयताची लांबी इकडे बघ रे, 32 गुणाकारात 15. एक लक्ष दे बर का, लांबी गुणाकारातून ती क्षेत्रफळ काढावं लागतं. आणि फरचीचं बी क्षेत्रफळ. फरचीचं खोलीचं किती 0.5 आणि 0.5 लांबी रुंदी दिलेली. 0.5 0.5 दोघांचा 0.2 येतो वरती, 2 शून्य देऊन टाकू, पॉइंट कॅन्सल. मग आता 5 1 5 5 3 15 300 5 1 5 5 36 6 दुने 12 7 3 18 1 19 ना 0 19 20 परच्या. हे सोपं नाही. हे बाय घाम निघतो घाम, सोपं नाही कष्ट. मी भविष्यात श्रीमंत झालेलो असं ना, तुम्ही फक्त मला म्हणणार पोरांचे पैसे खाऊन श्रीमंत झाले, पण माझे कष्ट नाही दिसत तुम्हाला. सकाळपासून रात्री 9-10 वाजेपर्यंत गडगड चालू आहे डोक्यात. भाऊ उद्या काय घ्यायचं, माझ्या विद्यार्थ्यांना काय डाटा द्यायचा, त्याचं केव्हा कल्याण होईल. आणि त्याच्या मागे मागे स्वार्थ आहे माझं. फॅन लावला वाटतं माझ्यासाठी. फार लवकर लावला मॅडम. मरून गेल्यावर 2-4 बादल्या पाणी घेऊन पिता का? हा जाऊ द्या, काय अडचण नाही. यस एवढंच होतं वाटतं. बस बस काय अडचण नाही. अजून आहेत आपल्याकडे प्रश्न भरपूर आहेत. फक्त एक कसं एकदम डोक्यावर न जाईल, कारण पहिलवानचं डोकं 1350 ग्रॅम आहे. मानवी मेंदू 1350 ग्रॅम आहे सर्वसाधारण. तुझा जास्त भरेल. असू शकतं का? असू शकतं जास्त. असतं तुम्ही सत्य ना. तुम्हाला मेंदूचं वजन जास्त कशावरून चेक करायचं सांगू का? चेक करण्याचे फॉर्म्युला विरमला नाही. ज्याचं डोकं थंड त्याचं मेंदूचं वजन जास्त. सर लॉजिक कशावरून लावलं? काही प्रूफ आहे का तुमच्याकडे? हा माझं प्रूफ आहे. हे तू ते बंद केलं का?